नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओत दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. राखी संबंधी ही माहिती आहे. तर जाणून घेऊया. 90 वर्षानंतर रक्षाबंधनाला 4 शुभ संयोग घडणार. भद्रेला राखी बांधू नका. तर शुभ मुहूर्त कोणता? सनातन धर्मात रक्षाबंधनाला विशेष महत्त्व आहे. भाऊ बहिणीच्या अतूट नात्याचा हा सण आहे. यामध्ये बहीण भावाच्या मनगटावर राखी बांधते आणि रक्षणाचे वचन मागते. यावेळी हा सण आणखीनच खास असणार आहे. यावेळी अनेक शुभ योगायोग घडत आहेत. भद्र काळात राखी बांधणे अशुभ मानले जाते. त्यामुळे 1 वाजल्यानंतर भावाच्या मनगटावर रक्षासूत्र बांधावे. यामध्ये सर्वार्थ आणि रवी योग तयार होत आहेत. यावेळी 19 ऑगस्टला रक्षाबंधन साजरे केले जाणार आहे. 18 ऑगस्ट रोजी रात्री भद्र काळात प्रवेश होत आहे. 19 ऑगस्ट रोजी दुपारी 1 ते रात्री 8 वाजेपर्यंत राखी बांधता येईल. 4 भाग्यवान योगायोग 90 वर्षानंतर यावेळी रक्षाबंधनात 4 शुभयोग तयार होत आहेत. राखी बांधणे खूप शुभ मानले जाते. वैदिक दिनदर्शिकेनुसार रक्षाबंधनाच्या दिवशी सर्वार्थसिद्ध योग, रवी योग, शोभन योग आणि श्रवण नक्षत्र यांचा उत्तम संयोग होत आहे. हे स्वतःच खास आहेत. त्यामुळे हा दिवस अतिशय शुभ मानला जातो. भाद्र काळात राखी बांधत नाहीत. बहीण जी राखी आपल्या भावाच्या मनगटावर बांधते ती केवळ राखी नसून ती एक संरक्षणात्मक सूत्र आहे. ती आपल्या भावाला प्रत्येक हानीपासून वाचवते. त्यामुळे भद्र काळात हा धागा बांधणे अशुभ मानले जाते. त्यामुळे 1 वाजल्यानंतर भावाच्या मनगटावर रक्षासूत्र बांधावे. तर यामध्ये सर्वार्थ आणि रवी योग तयार होत आहेत. 19 ऑगस्ट रोजी रक्षाबंधन साजरे केले जाणार आहे. धन्यवाद मित्रांनो, माहिती ऐकल्याबद्दल.